जिथे जिथे या नाड्यांचे जंक्शन पॉईंट्स आहेत, इंटरसेक्ट जिथे जिथे त्या होतात, तिथे ती एनर्जी फिरायला लागते. त्याला चक्र म्हटलं जातं. असे मेन 7 चक्र आहेत. आपल्या स्पाईनच्या अलॉंग 3 महत्त्वाच्या नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर ह्या 3 नाड्या जिथे इंटरसेक्ट होत 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 वरती जातात, तिथे ती 7 चक्र आहे. 6 चक्र आत आहेत आणि 7वं बाहेर डोक्यावरती, क्राऊन चक्र. ह्या चक्रांना अवेअरनेस पण अटॅच्ड आहे, की तुम्ही जर चक्र छान बॅलन्स्ड असेल, म्हणजे त्यात व्यवस्थित एनर्जी असेल, तर तुमचा लाईफचा एक्सपिरियन्स बदलतो. पण आपल्या ज्या इंडोक्राईन सिस्टम आहे सगळी, ही पण कुठे ना कुठे या चक्रांच्याच अलॉंग दिसते, जी आपली ग्रोथ हॉर्मोन किंवा आपलं डायजेशन आणि आपला मूड हे गवर्न करतात. तमस गुणाकडून सत्वाकडे जाण्याचा तो प्रवास, म्हणजे मूलाधार चक्र हे अगदी सर्व्हायवल इन्स्टिंक्टशी की मटेरियल पोझेशन, सिक्युरिटी ह्याच्याशी गवर्न करतं. मग पुढे स्वादिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे. स्वादिष्ठान म्हणजे आपलं सोशल, आपण ॲनिमल आहोत, सो आपले रिलेशन्स आणि थोडं पॉझिटिव्हनेस आणि इंटिमेट रिलेशन्स त्यात येतात. मग मणिपुरामध्ये सेन्स ऑफ आय येतो, इगो, सक्सेस, मोटिवेशन. अनाहतामध्ये अजून ते सत्वाकडे जायला लागतं, की ब्लिस, कंटेनमेंट या गोष्टी येतात. मग विशुद्धीमध्ये विजडम, कम्युनिकेशन. आणि आज्ञाचक्र म्हणजे तुमचं नॉलेजचं सीट. आणि सहस्रार चक्र, क्राऊन चक्र, हे तुम्हाला युनिवर्सशी जोडतं, बाहेरच्या एनर्जीला आतल्या एनर्जीशी जोडतं. सो असं ही खूप वास्ट कॉन्सेप्ट आहे. करा. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं. खूप महत्त्वाचे आहेत ते, कारण त्यामध्ये आसनं आहेत, 12 आसनांची साखळी त्यामध्ये आपण करतो. सो आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा हे सगळं स्ट्रेच होतं. जे फॉरवर्ड बॅक मुवमेंट आहे, की आपण पुढे पण वागतो, मागे पण वागतो, एक पाय पुढे घेतो, ह्या वेगवेगळ्या चक्रांना त्यामध्ये स्टिम्युलेशन मिळतं. त्यानंतर आपण ओम ह्राम मित्राय नमः हे जे आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो, त्या मंत्रांचा, त्या व्हायब्रेशनचा उपयोग आपल्या आतमध्ये चक्रांवरती होतो, पॉझिटिव्ह.